शिवरायांना हात जोडतो तुझ्या मातेला, प्रार्थना करतो तुझ्या भवानीला. हा सुरेश असेल फलंदाजी मार्क वरती पहिलाच बाल. यावेळेस मात्र पहिला चेंडू सुरेख होता. सुरेशला मात्र चेंडू समजला नाही. सरळ चेंडू जातो, सरळ यशस्वी हातामध्ये. तिथे मात्र सुभाष आहे, चुकी करणार नाही. कारण जर चेंडू सोडला तर एक धाव येते. म्हणून पाहायला गेला तर थर्मॅन सुद्धा आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूमध्ये एक घनागती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता सुरेश या फलंदाजाने. तोपर्यंत इथे मात्र नक्कीच दुसरा बॉल, चेंडू क्रमांक दुसरा. यावेळेस सुरेश मात्र पाहायला गेला तर नितीन आहे, सुखी पोहोचलाय. तब्बल एक धावेने स्त्रीगणेशा होते तुम्हाला गवळी मतदारसंघाचा. एका धावेने स्त्रीगणेशा गेल्या गेल्या तब्बल दुसऱ्या चेंडूवरती अखेर एक धाव मात्र नक्कीच परिपूर्ण केली गेली. ते म्हणजेच गवळी मतदारसंघाच्या या फलंदाजाने नितीन गवळी आणि त्यांचे साथीदार सुरेश धोदडे या दोन सलामी जोडींची मात्र नक्कीच तैनात केला गेला. प्रारंभ केला या जोडीचा. तब्बल दोन चेंडूचा आतापर्यंत गेला झाला. षटक क्रमांक आपण पाहतोय नक्कीच पहिल्याच प्रगतीपथावर नक्कीच राहतील. तिसरा चेंडू मार्गस्थ होईल होते थोडे. यावेळेस मला नितीन गवळी धोका पत्करायचा धोका पत्करायचा. आता जर धावायचा असेल तर दोघांचा तालमेल होणं गरजेचं असेल. नितीननी मात्र सुरेशला कॉल करायचा होता, पण यावेळेस मात्र धावू की नको. पण यावेळेस जर असा निश्चय मनामध्ये ठेवला तर तुम्हाला नक्कीच गडी बाद करण्याचा नक्कीच चान्स होता. पण इथे मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या पुन्हा एकने बदलली जाईल. ती म्हणजेच 2 या आकड्यावर बॉल. प्रकाश आहे चेंडूवरती जाते. प्रकाश स्टाईल मध्ये चेंडूला स्टॉप केला तर अंबिगन टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच सिरीज घेणे घेतली होती. मार्क करते आहे. यावेळेस व्हेरी नाईस बॅटिंग मिस्टर नितीन गवळी च्या माध्यमातून धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 7 या आकड्यावरती आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 5वा बॉल. यावेळेस मात्र जोरदार अपील होते. पंचांनी मात्र अपील फेटाळली लागले. सुरेख चेंडू मात्र मार्गस्थ झाला. चेंडू क्रमांक 5वा. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा. षटक क्रमांक सुद्धा थोडी असेल फलंदाजी मार्क वरती अक्षय कुमार आहे. तोपर्यंत एकच धाव. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1ने वाढवली जाईल. ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 ऑन दी बोर्ड. एस एस फायटर 0 विकेट लॉस. 8 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहता येईल. ते म्हणजेच एस एस गवळी पद्धत अक्षय कुमार पाहायला गेला. तो म्हणजे दुसरा चेंडू मार्गस्थ होतोय. नितीन गवळी असेल तोपर्यंत पाहायला गेला डिक्लेअर झोनकडे चेंडू चाललाय. तोपर्यंत एकच धाव येईल. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1ने वाढवली जाईल. ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे आपण पाहतोय क्रिकेट नक्कीच वाहतोय. कारण ग्रँड फिनालेचा सामना पाहतोय. फायनलचा सामना पाहतोय तो म्हणजे वडपल्ली प्रीमियर लीग 2025चा. आतापर्यंत पाहायला गेलं तर अक्षय कुमारचे 2 चेंडू मात्र फेकले गेले. ते म्हणजेच तिसरा चेंडू मार्गस्थ होतो. यावेळेस गुडघा टेकवला त्यावेळेस मात्र विनय जुगांशी आकांत करतोय प्रकाश. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 2 धावा येतील. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा दुहेरीने वाढवली जाईल. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. ते म्हणजे 11 या आकड्यावरती 11. आतापर्यंत 3 चेंडूचा मारा झाला अक्षय कुमारचा. आतापर्यंत पाहायला गेलं तर नितीन गवळी फलंदाजी मार्क वरती आहे. राईट विकेटचा मारा लेफ्ट हार्मचा मारा केला जातोय. यावेळेस मात्र पंचांच्या बोट आकाशाकडे. नितीन गवळीच्या खिलीला मात्र संपुष्टात आणलं. ते म्हणजे अक्षय कुमार. तोपर्यंत एक डीजे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. तो म्हणजेच मिस्टर संदेश धोदडे. हा सुद्धा ब्रँड अँबॅसेडर बॅट्समन आयकॉन प्लेअर म्हणून निवड नक्कीच केली गेली या स्पर्धेमध्ये. मॅच धावसंख्या 4 ने वाढवली जाईल. ते म्हणजे 15 या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल या षटकातला. यावेळेस होईल का? गवळी याला आमंत्रण केलं गेलंय. ते म्हणजे या फलंदाजी मार्ग वरती येण्यासाठी. त्यानंतर सुरेश धोदडे मात्र नॉन स्ट्रायकरला भाग पाहतोय. कारण पाहायला गेलं तर नितीननी मात्र साथ सोडली माझी. संदेशने सुद्धा साथ सोडली. पण अजूनपर्यंत मी मैदानामध्ये आहे असेपर्यंत काहीतरी करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे.
कारण समुद्र में उतरे हुए किनारा जरूर आएगा. कारण पाहायला एकदा समुद्र जर ओलांडायचा असेल ना तर किनाऱ्यावर उभे राहून चालणार नाही. त्यासाठी मात्र त्या समुद्रामध्ये तुम्हाला उडी घ्यावी लागेल आणि त्या समुद्रामध्ये तुम्हाला किती खोली आहे ती मात्र मोजावी लागेल आणि तुमच्यामध्ये किती पोहण्याची क्षमता आहे ती मात्र तुम्हाला सिद्ध करावी लागेल. आणि तेच मात्र पाहायला एकदा गवळी ब्रदर्स संघ यावेळेस मात्र पाहता येईल. पाहायला एकदा षटक क्रमांक अखेर तिसऱ्यावर सुद्धा सुरुवात झाली. तब्बल 12 चेंडूचा केला झाला आजपर्यंत. पाहायला एकदा षटक क्रमांक तिसरा यावेळेस पुन्हा सुद्धा मिस्टर ऋतिक धोदडे वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी आपल्या संघासाठी तिसरं षटक या षटकावरती आला. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा सुद्धा आलाय. पण तोपर्यंत पाहायला गेलं तर सुरेश धोदडे सारखा फलंदाज आहे. पहिलाच बॉल ऋतिक धोदडेचा फेकला जाईल. यावेळेस मात्र खनागती प्रहार केला असा प्रयत्न केला गेला होता. तर यावेळेस मात्र काय कमालीची गोलंदाजी करतोय. याच गोलंदाजीच्या बलावरती मात्र यावेळेस मात्र ऋतिक धोदडे चमकला जातोय. हा चेंडू मात्र निर्धार सांगता येईल. धावसंख्या पाहायला गेली ना तर फक्त 15 या आकड्यावरती बांधून ठेवली ती म्हणजे एस एस फायटर या संघाने. आतापर्यंत पाहायला गेलं तर काय जबरदस्त आहे. कारण हा ग्रँड फिनालेचा सामना आहे. काहीतरी करावे लागेल, धावसंख्या मोठी करावी लागेल. यावेळेस मात्र पुनश्च एकदा बॉलिंग मिस्टर ऋतिक धोदडे. पण यावेळेस मात्र वारंवार डॉट बॉल झाले. म्हणजे सुरेश धोदडेला समजलं नाही. तब्बल 2 डॉट बॉल आले. कमालीची गोलंदाजी, व्हेरी नाईस बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी, व्हेरी नाईस बॉलिंग मिस्टर ऋतिक धोदडे. आतापर्यंत 2 चेंडूचा मारा झालाय. धोदडे म्हणजे सुरेश धोदडे याच्यावरती सतरा धावा दाखलकावरती अर्जित केल्या गेल्या. गवली ब्रदर्स संघाला जर मोठ्या धावडी धावसंख्या जर करायची असेल ना त्याच्यावरती पालकदार सुरेश धोदडे अजून सुद्धा मैदानामध्ये नक्कीच तल ठोकून आहे. यावेळेस मात्र सुरेश प्रकाश आहे. प्रकाश करणार नाही कारण आम्हाला जिंकायचं आहे, लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. सामान्य आता मंगेशची गवली कुठे असेल तर कृपया करून आपण कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस मात्र सुरेश धोका संख्या पाहायला गेले तर 18 आकड्यावरती नक्कीच फेरी ठेवली गेली. तब्बल 3 षटकांमध्ये एस फायटर वर्सेस गवली ब्रदर्स या दोन्ही संघामध्ये. तोपर्यंत अक्षय कुमार यावेळेस मात्र अक्षय कुमार व्हेरी नाईस बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी यावेळेस हाताळली जाते. तब्बल 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि 4थ्या षटकात पहिल्या चेंडू मात्र अक्षय कुमार गवली बॉल कमालची गोलंदाजी, व्हेरी नाईस बॉल अक्षय कुमारच्या माध्यमातून केली जाते. तब्बल धावसंख्या विचार केला गेला ना 18 आकड्यावरती आहे का. तर नक्कीच जी ठाकरे यांच्याकडून रोख आशिष यांच्याकडून रोख 100 पारितोषिक दिलं जाईल. हेमंत गबली यांना सुद्धा बक्षिसाची खैरात लावली गेली. नक्कीच हे बक्षिसाचा करायचा आहे षटकार ठोका आणि 100 रुपये घेऊन जा. सन्मान्य आदरणीय जे आपल्याला पाहुणे उपस्थित झाले गेलेत सन्मान्य आदरणीय आशिषजी यांच्या शुभ हस्ते तुम्हाला 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल. पुढील चेंडू मात्र पाहायला गेलेलं यावेळेस मात्र सुरेशने चेंडूला ठेवला गेले. तोपर्यंत ऋतिक धोदडे आहे 1 बाउन्स मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. तोपर्यंत एकच धाव येईल. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1 ने वाढवली जाईल. ते म्हणजे 20 या आकड्यावर. आतापर्यंत दोन चेंडू मात्र शिल्लक असतील, 2 चेंडू मात्र स्लेस असतील. अक्षय कुमारच्या हातामध्ये 5 बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेस मात्र हेमंत गबलीच्या माध्यमातून तोपर्यंत छत्रक्षेप देण्यात आहे. एकच धाव येईल. दुसरा प्रयत्न केला जातो. यस नो हेमंत गबली थांबा, जाऊ नका, कुठे जाऊ नका. ओहो क्या हुआ, कभी इधर तो कभी उधर, कभी इधर फटके तो कभी उधर फटके, इधर फटके तो मिलेंगे फटके. लेकिन पाहायला गेलं तर नक्कीच कुठे जाऊ नका. मात्र पाहायला गेलं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. यावेळेस मात्र होगी तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पॉवरफुल. नक्कीच पहा सन्मान्य आदरणीय समीरची महेशची धोडी यांच्या पाहायला एकदा बक्षिसाची खैरात लावली. प्रति षटकाराला 200 रुपये, प्रत्येक विकेटला 200 रुपये आणि जर षटकाराच्या बाहेर कॅच घेतला आमच्या मायबाप प्रेक्षकांना त्यांना रोख 100 रुपये दिले जातील. नक्कीच धन्यवाद. यावेळेस मध्ये पाहायला गेलं झेल होईल, षटकार झेल होईल. यावेळेस मात्र पाहायला गेला तर सुरेख झेल
गेला तर 100 पारितोषिक काकडाहरी गवळी यांच्याकडून. चौकार मारला तरी तुझा 100. चौकार गेला. रोशन 100 रुपये आले. प्रतीक चौकार, प्रतीक षटकार. चेंडू जर बाहेर पकडला तर रोख 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल. नवनाथ यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. 200 रुपये पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस मात्र पाहायला गेला नवनाथच्या माध्यमातून सुरेखरित्या गोलंदाजी केली गेली. पाहायला गेलं तर षटक क्रमांक पण पाहायला गेलं ना तर 5व्या आकड्यावरती आहे. धावसंख्या पाहायला गेलं तर 26-25 या आकड्यावरती आहे. ते म्हणजे गवळी मतदार संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकाल 25 आकड्यावरती. नवनाथ यावेळेस मध्ये कडा जरूर लागले तोपर्यंत साठी या सरकारमध्ये समीर मेघवाले चेंडूवरती जातोय. एका हाताचा इफेक्ट दाखवला गेला तोपर्यंत एकच धावेल. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा एकने मिळवली जाईल. ते म्हणजेच 26. कारण 26-11 हल्ला झाला होता ताज हॉटेलवरती आणि इथं मात्र खरोखरच एक मोठा हल्ला झाला होता. एक दुःखद घटना घडली होती. मुंबईच्या आवेरा हॉटेलमध्ये हल्ला झाला होता आणि तोच आकडा जर लागला गेला तर म्हणजे 26 आकडा आणि 26-11 सुद्धा हल्ला झाला होता. तर पुरुष एकदा आपण नवनाथ यांच्या माध्यमातून पुढील यावेळेस जरूर जेल होईल का तोपर्यंत 2 मॅच लँडमध्ये चेंडू पाहिला जातोय. तोपर्यंत 2 धावा चिवाची आकांत करताना पाहायला मिळतील. अशा प्रकारे 2 धावा नक्कीच धाव फलकावर येतील आणि या 2 धाव्यांमध्ये धाव फलक पुढे सरकेल. जाणून बसेल फलकावर ते म्हणजे 28-28 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर प्रकाश यावेळेस चमकला जातो. पहिलाच बॉल यावेळेस मात्र प्रकाश व्हेरी नाईस बॉलिंग. एक्सलंट डिलिव्हरी, व्हेरी नाईस बॉल. यावेळेस मात्र स्पेस केला गेला तर म्हणजे गवळी प्रदेश संघावरती धावसंख्या विचार केला गेला ना तर 28 या आकड्यावरती आहे. ते म्हणजे गवळी प्रदेश संघाची धावसंख्या. अखेर षटक क्रमांक 6व्याला सुरुवात झाली. तब्बल 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तो म्हणजे प्रकाशच्या माध्यमातून अजून सुद्धा प्रकाशला 5 चेंडूचा मारा करावा लागेल. तो म्हणजे पाहायला गेला ना तर फलंदाजी मार्क वरती आहे. तो म्हणजे दीपक आणि पाहायला गेला तर यावेळेस प्रयत्न होता आणि ते मध्ये बाहेर षटकार 6. बारीक षटकार जरूर असेल. धावसंख्या पाहिली तर 6 ने वाढवली 34 या आकड्यावरती. तब्बल 2 अजून सुद्धा 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील प्रकाशच्या हातामध्ये आणि या 4 चेंडूचा मात्र मारा करावा लागेल. पाहायला गेलं दीपक काय कमालीची फलंदाजी करतोय. त्यानंतर पाहायला गेलं तर कांचन आहे. यावेळेस मात्र चेंडूला उडवले गेले. बघूया प्रकाश स्टाईलने चेंडूला पकडले गेले. कॅच इज द क्वालिटी अँड इज गॉल मिस्टर दीपक. मिस्टर सागर की नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. सागर यावेळेस स्पेलिंग झाले तो म्हणजे 2 धावांचे धाव फलकावर द्यायच्या प्रकारे तिसरा प्रयत्न केला जाईल. तिसरी सुद्धा परिपूर्ण केली जाईल का तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट होणार नाही. तोपर्यंत इथे मात्र लगेच अति घाई आणि संकटात नाही आणि ते मात्र नक्कीच संकटामध्ये सापडला तो म्हणजे दीपक सागर. शेवटपर्यंत जिवंत राहिला, शेवटपर्यंत दबदबा राहिला. गवळी प्रदेश संघाचा तोपर्यंत पाहायला गेला तर एकच धावा देतील आणि इथे मात्र पाहायला गेलं तर काय जबरदस्त नेम लावलेला. बोलूया कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त वरपली प्रीमियर लीग 2025 संदेश थोदडे. यावेळेस मात्र ऑफच्या सर जातो क्षेत्ररक्षक एकच धावेल का तोपर्यंत रोशनचा बॅकअप आलाय. तोपर्यंत रोहित आहे. 2 धावा येतील. धाव फलकावरती 2 धावेने मात्र श्रीगणेश केला गेला तो म्हणजे एसएस फायटर संघाचा. या 2 धावेमध्ये खातं उघडतंय ते म्हणजे एसएस फायटर संघाचं. कारण 38 धावांचा मजल मारायची आहे आणि 38 धावांचा नक्कीच लक्ष ठेवून मात्र एसएस फायटर संघ मात्र नक्कीच काहीतरी करेल फलंदाजीच्या बलावरती. कारण पहिल्या क्रमांकाचा पारितोषिकाचा आहे. यावेळेस मात्र अक्षय कुवर अक्षय कुवर यावेळेस मात्र टक्कावचं शिकार प्रकाश आहे. नक्कीच नो स्ट्रायकरला वाट पाहतोय. नक्कीच दोन्ही भाऊ मात्र यावेळेस असतील. तोपर्यंत दोन्ही भावामध्ये नक्कीच तालमेल असेल. कारण पाहिजे हा सुद्धा डॉट बॉलला कमालची गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून केली जाते.
तब्बल 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि एक गडी बाद करण्याचा करार नक्कीच या संदेश धोदडेच्या माध्यमातून केला जातोय. तब्बल 3 चेंडू मात्र यावेळेस फेकले गेले. धावसंख्या पाहायला गेली तर फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजे संदेश धोदडे या गोलंदाजाने. तो पण पुरुष एकदा यावेळेस मध्ये सुभाष यस नो हो यावेळेस मात्र पाहायला गेला तर धोका पत्करायचा होता पण इथे मात्र धोका नक्कीच दिला गेला असता पण यावेळेस थांबा दर्शवला गेला तर म्हणजे सुभाष या गोलंदाज फलंदाजाने. तुम्हाला पाहायला गेलं तर नक्कीच दोन्ही भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील. फलंदाजी मार्क करते असतील प्रकाश आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजे संदेश धोदडेचा. त्यापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडू मार्गस्थ होते. राईट हँड विकेटचा मारा केला जातोय सुभाष वरती. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर नक्कीच कुठल्याही प्रकारचा संपर्क करू देत नाही म्हणजे संदेश धोदडे सारखा गोलंदाज आहे. कारण आयकॉन प्लेअर म्हणून मला निवडलं जात आहे आणि त्याचाच मी नक्कीच माझ्या आत्मविश्वास आहे तो म्हणजे संदेश धोदडेचा. कारण आत्मविश्वास असायला हवा तर म्हणजे तो सचिन रमेश तेंडुलकर सरांसारखा असायला हवा. कारण 2007च्या मॅच मध्ये बॅट वगैरे त्यांची विकेट घेतली होती आणि तो बॉल मात्र तेंडुलकर सरांकडे दिला आणि त्या चेंडूवरती लिहिलं मला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे पण त्या चेंडूवरती लिहिलं होतं इट विल नेव्हर हॅपन अगेन. संघर्ष करतात मेहनत करतात पुनश्चदा सूरज तमाशा देख यावेळेस मात्र जबरदस्त चमकला जातोय. यावेळेस मात्र प्रकाशची केलेल्या संपुष्टात संघाच्या त्यानंतर नवीन फलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे मिस्टर नवनाथ. यावेळेस मात्र सूरज असेल दुसरा बाल. यावेळेस मात्र सूरजने सुद्धा चांगल्या प्रकारे एक प्रयत्न केला गेला होता पण तोपर्यंत रोहित आहे 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप केला गेला तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. कारण धावसंख्या रोखली ती म्हणजे गवळी विरुद्ध संघाने. कारण याच प्रकारे तुम्हाला धावसंख्या रोखायची आहे. कारण 38 धावा जरी असल्या तरी मात्र नक्कीच आम्ही संघर्ष करतोय. धावसंख्या पाहायला गेलं तर 8 ही आकडेवरती आहे. षटक क्रमांक दुसऱ्या पंक्तीमध्ये पाहतो नक्कीच पुरुष नवनाथ आहे तोपर्यंत पाहायचं मिसफिल्डिंग जरूर होणार नाही. तोपर्यंत पाहायचं यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला तर नक्कीच पंचांच्या माध्यमातून मंगेश सुतार असेल मॅन फ्रॉम कुंडल याच्या माध्यमातून नक्की आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही पंच डोळ्यात तेल घालून आणि गरुडासारखी नजर ठेवून मात्र या सामन्यामध्ये भूमिका बजावताना पाहायला मिळतील. कारण या सामन्यामध्ये पाहायला गेलं ना तर हा पंचमंत्र बोस असतो आणि या बोसच मात्र ऐकावं लागतं. जो बोस आपल्याला निर्णय देईल त्याच निर्णयाबद्दल आपल्याला मात्र हा क्रिकेट खेळावा लागतो आणि तोच सन्माननीय मंगेश सुतार यांच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या प्रकारे एक अनुभवी पंच म्हणून या वडपल्ली प्रीमियर लीग 2025च्या महासंग्रामामध्ये लाभले गेले. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वडपल्ली प्रीमियर लीग 2025 काय कमर्शियल यावेळेस मात्र पाहायला गेलं ना तर 5 चेंडूचा मारा झाला तो म्हणजे सुरतचा आणि धावसंख्या पाहायला गेली तर 9 या आकड्यावरती आहे आणि 9 धावसंख्येमध्ये नक्कीच धावसंख्येवरती लावली गेली. कारण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण साजरा करतोय आणि तोच दिवस मात्र आपल्याला गेलं तर 9 आ लागला नाही. सुरतचा यावेळेस नक्कीच नजर असेल सर्वांवरती माध्यमातून सुद्धा हा सूर्यकरित्या फटका सजवला थोडासा मिसफिल्डिंग जरूर नितीन गवळीच्या माध्यमातून झाली पण इथे मात्र पहा जबरदस्त सूर्य क्षेत्ररक्षण केलं गेलं नितीनच्या माध्यमातून आणि धावसंख्या पाहायला गेलं तर 1 या पुरुषता 1 ने वाढली ती म्हणजे 16 या आकड्यावरती 1 धाव अर्जित करायची आहे धाव फलकावरती. कारण हा ग्रँड फिनालेचा सामना आहे कुठेही चूक करायची नसते. कारण पाहायला गेलं तर एक चूक भागच राहू शकेल पण पाहायला गेलं तर धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. आतापर्यंत संदेश धोदडेचा दुसरा चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर सुभाष आहे आणि चेंडूला सरळ फेकून दिले. इट इज अ व्हाईट बॉल व्हाईट करा देताना पाहायला मिळतील. इट विल बी व्हाईट आणि धावसंख्या पुन्हा एक अवांतरने वाले पंचांच्या झाले समांतर धाववाले अवांतर या अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल ते म्हणजे 17 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे धबधबा आहे तो म्हणजेच गवळी विरुद्ध संघाचा चांगल्या प्रकारे सामना रंगतोय. कोण या सामन्यामध्ये बाजी मारली खरोखरच रंगतदार सामना आहे. 30,000 मात्र जिंकायचे दोन्ही संघाला. पाहायला गेलं तर एकाच संघाला मात्र जिंकायचे आहेत. कारण पाहायला गेलं तर दोन्ही संघाला दिले जाणार नाही. कारण एक संघ मात्र प्रतिस्पर्धी संघ असतो आणि एक मात्र पाहायला गेलं तर त्याच्या पक्षा संघ आहे तो म्हणजे सीसीस फायटर वर्सेस गवळी ब्रदर्स. आणि पाहायला गेलं लाजबाब गोलंदाजी करतोय संदेश धोदडे. या प्लेस मात्र षटक क्रमांक 3 वरती आलाय आणि या 3ऱ्या षटकाच्या अखेरीस 2 चेंडूचा मारा झालाय तो म्हणजे संदेश धोदडेचा. आणि पाहायला गेलं सुभाष यावेळेस मात्र उत्तुंग षटकार फेकला गेला होता तोच याच फलंदाजाने. दृश्य पाहायला गेलं तर 3रा चेंडू मार्गस्थ होता संदेश धोदडेचा. यावेळेस काय होईल काय घडेल तोपर्यंत ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला तो क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती
तोपर्यंत नक्कीच गुरुराणी विविध विकेट सुभाष आणि नवनाथच्या माध्यमातून केली जाते. तोपर्यंत एकच धाव दाखल अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा एक निवडली जाईल ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. अतिशय रंगतदार सामना ठरतोय आपण एस एस फायटर वर्सेस बनाम गवली ब्रदर्स या दोन्ही संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल. तब्बल 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 चेंडू मार्गस्थ होत आहे संदेश दुधडेचा. यावेळेस मात्र टाकला जातोय. इथे मात्र पंच नक्कीच तटस्थ असतील. मंगेश स्थान फ्रॉम कुंदल कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय देणार नाही, कारण सचिन तेंडुलकर सुद्धा नक्कीच विकेट दिला गेला होता, पण नक्कीच त्यांची गोड स्माइल मात्र पंचांवरती असायची आणि स्माइल देऊन मात्र नक्कीच पॅव्हलियन मध्ये जायचे. पाहिलं गेलं तर ऋतिक धोत्रेचा का फलंदाज यावेळेस मात्र 5व्या क्रमांकावरती आलाय. यावेळेस मात्र ऋतिक वरती नक्कीच जबाबदारी आहे विजय संपादित करण्याची, पण इथे मात्र संदेश धोदेड सारखा वादळ आहे गोलंदाजी मध्ये. यावेळेस चेंडू झाला डिक्लेअर झोन एरिया घातलाय. तोपर्यंत बंधन करीत चेंडू झाला डिक्लेअर झोनच्या एरियामध्ये. डिक्लेअर झोनला स्पर्श झालाय चेंडू आणि अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा दुहेरीने वळवी जाईल. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 2 ने वळवी जाईल ते म्हणजे 21 या आकड्यावरती. खेळवायचं 2 धावा धावसंख्या 2 धावेने अर्जित केल्या जाते धावफलकावरती. गुण लेखक नियम क्रमांक 23 आहे डेड बॉलचा आणि तोच आपण पाहतोय. पाहायला गेलं तर एक गोलंदाजी मध्ये नक्कीच तरबेज आहे तो म्हणजे सूरज. धावसंख्या 19 या आकड्यावरती आहे. 21 होती पण इथे मात्र नक्की डिक्लेअर झोन मध्ये गेला नाही. चेंडू सरळ स्टॉप झाला कारण डिक्लेअर झोनचा आपण एरिया गाठतोय. सीमारेषा आहे तिथे मात्र चेंडू स्पर्श झाला नाही. तोपर्यंत धावसंख्या 19 या आकड्यावरती आहे. तोपर्यंत पाहायला गेलं षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली मिस्टर सूरजच्या माध्यमातून. षटक क्रमांक हाताला जाते ते म्हणजे षटक क्रमांक 4. अजून सुद्धा 19 धावांची आवश्यकता आहे. संघाला तोपर्यंत चाललाय चेंडू सरळ. तोपर्यंत मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव येईल धावफलकावर. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1 ने मिळवली जाईल ती म्हणजे 20 या आकड्यावरती 20. आतापर्यंत धावफलक मात्र चांगल्या प्रकारे स्थिर आहे कारण गवली ब्रदर्स संघाचा सुद्धा दबदबा आहे या संघावरती आणि त्याच्या बलावरती हा गवली ब्रदर्स संघ मात्र नक्कीच संघर्ष करतोय, मेहनत करतोय कारण आपल्याला नक्कीच 38 धावांत मात्र रोखायचे आहेत एस एस फायटर संघासोबत. पण मात्र सूरज गोलंदाजी मार्गावर असताना तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय. आता एक बॅटची हलकीच काढायची हो त्या आपल्याला थांबा दृष्टीला गेला कारण धावसंख्या मात्र नक्कीच रोखायची आहे. पहा काय लाजवाब गोलंदाजी करतोय सूरज कारण गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक सुद्धा तरबेज आहे, तटस्थ आहेत क्षेत्ररक्षक सुद्धा कारण 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गोलंदाजाचा वेग आणि फलंदाजी ताकद म्हणजेच क्रिकेट. क्षेत्ररक्षकाची मेहनत म्हणजेच क्रिकेट आणि ज्यांनी तुम्हाला ज्यांनी हा वेळ लावले त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला तरी मात्र त्याचं पालन पोषण आपल्या भारतामध्ये झालं आणि तोच आपल्या कित्येक आपण पाहतो तर सर्वांकडे हा क्रिकेट आपण खेळत असतो. आपण पाहायला गेलं टुर्नामेंटला सुद्धा सुरुवात झाली चांगल्या प्रकारे. इथे मात्र टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं विक्रम तालुक्यामध्ये. पहिलीच जी टुर्नामेंट झाली आंबेघरला तिथे मात्र हा वडपल्ली संघाने वाची मारली होती. पाहायला गेलं तर तुनुष्य 1 धाव येईल धावफलकावर. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली जाईल ती म्हणजे 21 धावा 21. आता मात्र 21 धावांचे मजल मारले. नक्कीच आतावर विचार केला गेला तर गोलंदाजाचा सूरजचा तर 4 चेंडूचा मारा झालाय. सुद्धा सूरजला 2 चेंडू मात्र फेकायचे बाकी असतील. आता मात्र पाहायला गेलं जरूर थोडासा दबदबा आहे तो म्हणजे गवली ब्रदर्स संघाचा या एस एस फायटर संघावरती. तर यावेळेस मात्र पाहायला गेलं तर रेषा पार ते जनार्दन जान झाले जनार्दन सरकार. धावसंख्या 4 ने वाढवली जाईल ती म्हणजे 25 धावा 25. आतापर्यंत पाहायला गेलं शेवटचा चेंडू असेल तर म्हणजे सूरजच्या यावेळेस. त्यानंतर पाहायला गेलं तर फलंदाजी मार्कवरती सुद्धाच आहे. 9 स्ट्रायकरला ऋतिक धोडेड सारखा फलंदाज एक यंगस्टार फलंदाज म्हणून पाहतो. 5व्याला सुरुवात झाली. कांचन डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एकच धाव येईल. 1 धाव धावफलक मात्र पुन्हा 1 ने वाढेल ते म्हणजेच 30 या आकड्यावरती. आता मात्र आवश्यकता आहे ती फक्त 8 धावींची. 11 चेंडू आणि 8 धावा. काय होईल पाहायला गेलं ऋतिक सारखा फलंदाज आहे तोपर्यंत आशा आहे ती म्हणजे श्रेया एस एस फायटर संघाला. जोपर्यंत ऋतिक धोदडे सारखा फलंदाज आहे तोपर्यंत नक्कीच त्याच्या विश्वास आहे तो म्हणजेच फलंदाजाचा. तोपर्यंत कांचन दुसरा बॉल यावेळेस मात्र बाउन्स चेंडू केला जातोय. नक्कीच सुरेखरित्या चेंडू हाताला जातोय.
कुठल्या प्रकारचा संपर्क दिसला नाही तोपर्यंत दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू मानला जाईल. तोपर्यंत 5व्या षटकातला अखेर कांचनच्या षटकाला नक्कीच यश आलंय. कारण पाहायला की अजून सुद्धा प्रेशर मध्ये नक्कीच स्टार चाललाय. कारण एखादा मोठा फटका मारला तर एसएस फायटर संघामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे होईल. आहे ऋतिक सारखा फलंदाज माघारी पाठवला गेलाय. पण यावेळेस मात्र समीर मेघवाले आहे. चौथा चेंडू मार्गस्थ होतोय कांचनचा. समीर मेघवाले जातोय. हमें तो नो बॉल लुटा उसमें कहा दम था जहां मेरा बॉल गिरा था वहां चुना कम था. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच समीर मेघवालेला यावेळेस फ्रीटचा चान्स आहे. पुरुष एकदा बायकोने टाकलाय कालमनात कमी मीठ आणि या चेंडूवर आहे मात्र 3 हिट. आणि पाहायला गेलं सचिन मेघवालेला या चेंडूवरती फ्रीट दिला जाईल. नक्कीच समीरची जोडी यांच्या साहेबाकडून की जर समीर मेघवालेने जर षटकार ठोकला ना तर रोख 500 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेले. इथे मात्र जाणार नाही कारण हा फ्रीटचा चान्स होता. आणि इथे मात्र पाहिलं एकच धाव. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1 ने वाढवली जाईल. ते म्हणजेच 32 धावा. 8 मध्ये 6 आणि नक्कीच जर सुभाषने सुद्धा षटकार मारला तर सन्मान्य नितेश धुडे यांच्याकडून सुद्धा रोख 500 रुपयाचं पारितोषिक. तीच षटकार मारोवर इनाम लो. यावेळेस मध्ये पाहायला गेलं तर एकच धावेल का तर नक्कीच एकच धावेल. अशा प्रकारे धावसंख्या पुन्हा 1 ने वाढेल. आता मात्र पाहायला गेलं ना तर 6 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. 5 धावांची आवश्यकता 5. यावेळेस शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5व्यातला शेवटचा बॉल. यावेळेस चुकी करतो एकच धाव आणि षटक क्रमांक सुद्धा कमीट झाला. एका धावेने मात्र पुढे शकते. 6 चेंडू आणि 4 धावा. बघूया कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त वडबोली प्रीमियर लीग 2025 चा महासंग्राम. बराच बॉल कांचन रोशन. यावेळेस मात्र इथे जुगाड बॉल वाईट करार. 6 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं पुढे सरकत चाललंय अवघड चाललंय. तोपर्यंत पाहायला गेलं तर 6 चेंडू आहेत. 6 चेंडूवरती पाहायला गेलं 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र धावसंख्या पाहायला गेली ना तर 35 ने आकड्यावरती आहे. तिकडे एसएस फायटर संघाशी. तिसरा पहिलाच बॉल मार्गस्थ होतोय रोशनचा. ज्या प्रकारची गोलंदाजी दिली ना त्या प्रकारे मात्र गोलंदाज नक्कीच आपली जबाबदारी रोशन मात्र निभावतोय. अजून सुद्धा रोशनकडे 5 चेंडू आहेत आणि या 5 मध्ये 3 धावा करायच्या आहेत. यावेळेस मात्र विजय असेल. यावेळेस रोहितच्या माध्यमातून जर हा चेंडू स्टॉप केला गेला असताना तर निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला लागलेली असते. पण यावेळेस मात्र 4 चेंडू आणि 2 धावा. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 4 चेंडू रोशनकडे आहेत. हा जर चेंडू जर स्टॉप केला असता तर थोडासा नक्कीच रंगतदार सामना ठरला असता. कारण चेंडू मात्र धाव वाढली. तिसरा बॉल मार्गात होता रोशनचा. यावेळेस मात्र काही करू पण आता मात्र पाहायला गेलं तर जरी तुमच्या अंगाला चेंडूचा नक्कीच स्पर्श झाला तरी मात्र तुम्हाला धाव सोडायची आहे असं मात्र समीर मेघवाले म्हणत होते. कारण माझं मत आहे कारण 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कारण यावेळेस मात्र पाहायला गेलं ना तर जरी आपल्या बॅट्सला संपर्क झाला नाही तरी मात्र तुमच्या शरीराला जरी चेंडू हाताळला तरी मात्र तुम्ही मॅरेथॉन करायचे धावायचं आहे. तुम्ही धावत राहा. मी सुद्धा येतोय एका धावेसाठी. समीर मेघवाले 3 चेंडू आणि 1 धाव. बघूया यावेळेस मात्र कोण बनेगा बरोबर जंगल में मंगल जो जिता भाई सिकंदर. हो हो यावेळेस रोशन फायनलचा सामना आहे. ग्रँड फिनालेचा सामना आहे. कारण प्रीमियर लीग मध्ये नक्कीच बरोबर केले जात नाही पण यावेळेस मात्र खेळले जाईल कारण हा फायनलचा मॅच आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस मात्र नवीन फलंदाजी मार्गवरती मिस्टर सुधीर. 2
क्षेत्ररक्षण करत आहे छोटा